एकूणच या प्रतिक्रिया आहेत ज्या पद्धतीने आरोप समाधान सरवणकर यांच्याकडून केले जात आहेत। तर भाजपच्या स्थानिक टोळीनं माझा पराभव केला असं समाधान सरवणकर म्हणालेत। माहीम मतदारसंघामध्ये भाजपची काहीच मदत झाली नाही, लोक तुम्हाला कंटाळली आहेत, त्यामुळे तुमचं साम्राज्य उद्ध्वस्त झालंय असं उत्तर यावरती महेश सावंत यांनी समाधान सरवणकर यांना दिलंय। सरवणकरांनी कधी हार पाहिली नाही, त्याचा त्रास होतो असं संतोष धुरी देखील यावरती म्हणाले। एक पदाधिकारी त्यांच्याकडनं असा मेसेज आला की आपल्याला यांना मदत कोणालाही करायची नाहीये आणि त्यांनी व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून आज अनेकांना मेसेज केले की यांना मदत करू नका, आपल्याकडनं समोरच्यांकडनं काहीतरी आपल्याला आलेलं आहे। हे असे मेसेज मी सुद्धा वाचलेले आहेत। एक विशिष्ट पदाधिकारी आहे, ज्या लोकसभेला देखील त्याच पदाधिकाऱ्यांनी महायुती कशी ते हरेल यासाठी प्रयत्न केलेला, विधानसभेला देखील तोच प्रयत्न केलेला। भाऊ बडबडला असतं ते महाभारतातली म्हण आहे ना, तसाच झाला आहे। 2017ला मी अपक्ष होतो, ही सगळी टीम तुमच्याचकडे होती ना। उद्धव साहेबांच्या पाया पडलात तुम्ही आणि सामनाच्या इथे माझ्या दारात मीटिंग लावली, त्यावेळी काय तुम्हाला काय दिसलं नव्हतं का? एकटा माणूस होता ना। आता तुमच्याबरोबर भाजप आहे, तुमच्याबरोबर शिंदे गट आहे, तुमच्याबरोबर तुमचे पदाधिकारी आहेत, वर पैसा आहे तुमच्याकडे। किती साड्या वाटल्यात, साड्यामध्ये किती पैसा आहे ते सांगत नाहीत, फक्त हरवलं। पण ते एवढं त्यांनी सांगावं ना बाबा, मी किती कोटी खर्च केले ते त्यांनी सांगावं ना। तुमच्या अण्णावाला लोक कंटाळले आहेत, बाकी काय नाही। आणि पैसा पसरला आणि तो बाबू घसरला, असंच झालं सगळेजण म्हणतात आहे। त्यांचा पराभव झालाय आणि कित्येक वर्ष म्हणजे त्यांच्या घरामध्ये त्यांचे वडील सदा सरवणकर साहेब हे कित्येक वर्ष नगरसेवक होते, कित्येक टर्म, तसेच कित्येक टर्म ते आमदार पण होते। म्हणजे त्यांनी नेहमीच जीत बघितलेली आहे, त्यांनी हार ही बघितलेली नव्हती। त्यामुळे खूप वाईट वाटतं ज्यावेळेला विश्लेषण करायला लोक बसतात, त्यावेळेला काही विश्लेषक असतात ते आपापल्या परीने विश्लेषण करतात। मग काही सांगतात की ह्याच्यामुळे हार झाली, अंतर्गत आपल्या वादामुळे हार झाली, असं प्रत्येकाला दूषणं ते देत असतात।